आजच्या व्हिडिओमध्ये आपण सरळ रूपतेने म्हणजे सिम्प्लिफिकेशन यावर आधारित गणितं पाहणार आहोत. तर यावरची गणितं अगदी 3री 4थी 5वी 6वी 7वीपासून पुढे चालू होतात आणि पुढे पुढे ती गणितं आता सुरुवातीला सोपी असतात, पुढे जाऊन ती थोडीफार किचकट होत जातात. जर 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 का आपण सुरुवातीची स्टेप जर का व्यवस्थित समजून घेतली तर ती गणिते पुढे पण आपल्याला सिंपल होऊन जातात. ठीक आहे, तर यावरती आपण पहिलं गणित बघूयात. 12 अधिक 4 गुणिले 5. तर आता इथं मी पहिलं गणित घेतलं आहे. तर आता याच्यामध्ये सरळ रूप देताना काय करायचं, इथं 12 अधिक 4 गुणिले 5 आहे. तर इथं पहिल्यांदा आपल्याला माहिती आहे की पदावलीचा नियम, आता इथं चिन्ह वेगवेगळे आहेत म्हणजे आपल्याला पदावलीचा नियम म्हणजे बॉडमासचा रूल आपल्याला वापरावा लागणार आहे. तर बॉडमासच्या रूलनुसार काय आहे, तर सुरुवातीला आपण काय करतो, गुणाकार किंवा भागाकार जे काही असेल त्याच्यातली पहिली क्रिया करून घ्यायची. त्यानंतर बेरीज आणि वजाबाकी याच्यातलं जे असेल ते करून घ्यायचं. ठीक आहे, तर आता इथं बघा अधिक आहे आणि इथं गुणाकार आहे. तर आपल्याला सुरुवातीला गुणाकार करून घ्यायला लागेल. तर उत्तर लिहिताना 12 आहे तसेच लिहायचे, अधिकचं चिन्ह आहे तसं लिहायचं, 4 पंचे 20 लिहायचे उत्तर जे येतं आहे ते. आता इथे यांची बेरीज करायची म्हणजे आपण सुरुवातीला गुणाकार करून घेतला बॉडमासच्या रूलनुसार, पदावलीच्या नियमानुसार. आता आपण उत्तराची बेरीज करूया. 12 अधिक 20, 2 आणि 0 होतात 2, 2 आणि 1 होतात 3, म्हणजे आपलं इथं उत्तर आलेलं आहे 32. अशा प्रकारे आपण याचं गणित हे आपण उत्तर सोडवलं आहे. जर का हे गणित तुम्ही आहे त्या पद्धतीने जर का चुकून तुम्हाला जर का बॉडमासचा रूलच माहिती नसेल आणि चुकीच्या पद्धतीने सोडवलं गणित तर काय होतं बघा. सुरुवातीला तुम्ही जर का बेरीज केली तर किती होते, 12 अधिक 4 झाले 16, 16 गुणिले 5 किती होतील, 16 गुणिले 5, 16 पाचशे होतात 80. बघा, जर का बॉडमासचा रूल तुम्ही वापरला नाही, चिन्ह ज्या पद्धतीने आपल्याला सोडवायचे आहेत त्या पद्धतीने नाही केलं तर किती डिफरन्स येतो बघा उत्तरामध्ये. गणित तेच आहे, चिन्हसुद्धा तीच आहेत, फक्त आपण जर का क्रम उलटा सुलटा घेतला तर इथे 32 उत्तर आलं, हे बरोबर उत्तर आहे, हे 80 उत्तर आले आणि हे चुकीचं उत्तर आहे. कारण का, तर आपण बॉडमासचा रूल वापरला नाही म्हणून. ठीक आहे, तर अशा पद्धतीने बॉडमासचा रूल वापरायचा. याच पद्धतीचं आपण एक पुढचं गणित बघूया. दोन नंबरचं गणित आहे इथे. -17 अधिक 12 गुणिले 2. बघा आता इथं काय झाले, चिन्ह आहे -17 अधिक 12 गुणिले 2, किती आपल्याला काढायचं आहे. तर इथं आपण काय करणार, हे वजा आणि हे अधिक हे आपल्याला स्टॉप करायचं आहे. पहिल्यांदा आपल्याला करायचं आहे गुणाकार म्हणजे 12 गुणिले 2 आपल्याला करून घ्यायचं. मग सुरुवातीचे चिन्ह जी काय असतील अंक आणि चिन्ह ते आहे तसेच लिहायचे. 12 दुणे होतात 24. आत्ता बघा इथे -17 अधिक 24, आता इथं क्रिया आहे बेरीजेची, पण पहिल्या संख्येला चिन्ह आहे वजाचं म्हणजे वजा आणि दुसऱ्या संख्येला चिन्ह आहे अधिकचं. ठीक आहे, तर अधिक वजा काय होतं, वजा अधिक होते, वजाबाकी होते आणि उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. आता यांची होईल आपली वजाबाकी म्हणजे 24मधून 17 गेले, किती राहत आहेत 3 आणि वरचे 4 म्हणजे राहिले 7. 2तून एक तिकडे हातचा गेला आहे, 0 राहते म्हणजे 7 राहिले. आता इथं झाली वजाबाकी पण मोठी संख्या आहे 24 आणि तिला चिन्ह आहे अधिकचं म्हणजे उत्तराला चिन्ह आलं आपल्या अधिकचं. ठीक आहे, तर हे अगदी सिंपल आहे, फक्त चिन्हांमध्ये चुकायचं नाही जेणेकरून आपल्या चुका होणार नाहीत. त्यानंतरच आपण पुढचं एक गणित बघूया. हे आता गणित मी घेतलं आहे. तर इथं आपल्याला काय करायचं आहे, 8 अधिक 11 गुणिले कंसामध्ये -4. आता इथं पहिल्यांदा आपल्याला गुणाकार करावा लागेल याचा. ठीक आहे, तर 8 अधिक आहे तसंच 11 चौक किती होतात 44 होतात. ठीक आहे, पण हे अधिकचे आहेत आणि हे वजाचे आहेत. जेव्हा अधिक संख्या गुणिले वजाची संख्या असते तेव्हा गुणाकाराला चिन्ह उत्तराला वजाचं येतं. हा एक गुणाकाराचा नियम. ठीक आहे, तर म्हणजे हे काय होणार, आपले 44 वजाचे येणार. आता इथं काय होतं, अधिक आणि वजा हे वजा होतं.
अधिक वजा येतं वजा. ठीक आहे. आता 44मधून 8 घालवल्यावरती किती येतात आपले, तर 36. ठीक आहे. आणि इथंसुद्धा आता उत्तर हे अधिक आहे आणि हे वजा आहे, म्हणजे आपल्या उत्तराला चिन्ह येईल वजा 36. 44चं चिन्ह आपल्याला 36ला म्हणजे उत्तराला द्यावं लागणार. तर आपलं हे गणित इथं बरोबर होईल. अशा पद्धतीने तुम्ही चिन्हांवरती लक्ष ठेवून जर का गणितं सोडवलीत तर तुमची गणितं अजिबात चुकणार नाहीत. त्यानंतरचं एक गणित बघूया आपण. हे मी गणित घेते. बघा आता इथं काय आहे, 27 अधिक 56 अधिक 8 अगदी फक्त बेरीजच आहे. त्याच्यामुळं इथे बेरीजचं नाही चिन्ह, इथे भागाकाराचं चिन्ह आहे. ठीक आहे. तर इथे आपल्याला काय करायचं आहे, 27 अधिक 56 भागिले 8. आपण माहिती आहे सुरुवातीला बघितलं होतं की गुणाकार किंवा भागाकार जे असेल त्यातलं पहिलं करायचं, त्यानंतर बेरीज आणि वजापैकी याच्यापैकी जे असेल ते करायचं. तर इथं काय करावं लागेल आपल्याला, पहिल्यांदा बेरीज आपण करू का, तर नाही. म्हणून काय करायचं, पुढे आपल्याला पहिला भागाकार करायचा आहे. 27 आहे तसेच, अधिकसुद्धा आहे तसेच लिहायचे. 8ने 56ला भागायचे, 8 7 56 म्हणजे 27 अधिक 7. आता इथं आपल्याला बेरीज करायची आहे. मग बेरीज किती येते आपली, 27 अधिक 7, 7 1 7, 7 2 14, 4 हातच्या 1 2 आणि 1 झाले 3. आता इथं दोन्हीसुद्धा अधिकच्याच संख्या आहेत, म्हणजे धनाच्या आहेत. त्याच्यामुळे यालासुद्धा उत्तराला चिन्ह तुम्ही अधिक दिला तरी चालतं, नाही दिलं तरी चालतं. अशा पद्धतीने आपण गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी असलेली गणितं आता पाहिली आहेत. आणखी एक सॅम्पलसाठी एक गणित घेऊया आणखी, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस अगदी व्यवस्थित होऊन जाईल. आता इथे बघा, हे आता गणित घेतलेलं आहे. 15 वजा 119 अधिक वजा 17, सॉरी इथे भागाकार आहे, भागिले वजा 17. तर आता इथं काय करणार आपण, हे वजाबाकी आहे, इथे भागाकार आणि हे वजाचं चिन्ह आहे. तर सुरुवातीला आपल्याला माहिती आहे भागाकार करून घ्यायचा, गुणाकार किंवा भागाकार जे असेल ते आधी करायचं, नंतर बेरीज वजा करायची. तर इथे 17ने आपल्याला 119ला भागायचं आहे. ठीक आहे. आता 17च्या पाड्यामध्ये 119 किती नंबरला आहेत, तर 17 7 119. ओके. तर आता 17ने 119ला भागिल्यावरती 7चा भागाकार लागतो आहे. म्हणजे आता इथं बघा, हे 119 आहेत वजाचे आणि 17सुद्धा आहेत वजाचे. जेव्हा वजा वजा चिन्हांचा जेव्हा भागाकार होतो तेव्हा उत्तराला चिन्ह हे अधिकचं येतं. त्याच्यामुळे 17 7 119 अधिक उत्तर काय येणार, अधिक 9 येणार. म्हणजे इथं आपले काय होणार, अधिक 9. हे वजा वजा भागाकारामध्ये अधिक होतात. आता 15 अधिक 9 किती होतात, 5 आणि 9 9 10 11 12 13 14, 14चा 4 हातच्या 1 2, उत्तर किती आलं आपलं 24. अशा पद्धतीने जर का इथं चिन्ह तुमचं चुकलं, वजा वजा जर का तुम्ही ते वजाच ठेवून दिलात भागाकारामध्ये, हा नियम माहिती नसेल तर तुमचं इथं उत्तर चुकू शकतो. त्याच्यामुळे बघायचं, वजा भागिले वजा असेल तेव्हा उत्तराला चिन्ह हे अधिकचं येतं. ठीक आहे. हे आपलं 6वं उदाहरण आता इथे आपण पाहिलं आहे. अशाच प्रकारचं आणखी एक गणित आपण घेऊया. वजा 13 वजा 32 भागिले कंसामध्ये वजा 8. तर आता इथं बघा काय होईल, इथं सुद्धा त्याच पद्धतीचं मी गणित घेतलेलं आहे. चिन्ह कुठे कुठे बदलतात. इथं बघा, वजाबाकी आहे इकडे आणि इकडे आहे भागाकार, म्हणजे आपल्याला सुरुवातीला भागाकार करून घ्यायचं आहे. तर वजा 13 आहे तसेच लिहायचे, हे वजाचं चिन्ह आहे तसंच ठेवायचं. आता 8ने आपल्याला 32ला भागायचं आहे, 8 चौक 32. आता इथं पण बघा, 32 वजाचे आहेत आणि 8सुद्धा वजाचे आहेत. तर आता इथं काय होतं, 8 चौक 32
आणि हे वजा वजा चिन्ह काय होतं, भागाकारामध्ये अधिक होतं. म्हणजे हे जे आता आपण चिन्ह वजाचं लिहिले ते काय होणार, अधिक होणार आणि उत्तर येणार 4. तर आता इथं बघा काय होईल, -13 अधिक 4. वजा अधिक काय होते, वजाबाकी होते, पण उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं. म्हणजे 13तून 4 गेले राहतात 9, पण उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचं वजा, म्हणून उत्तर आलं आपलं -9. ठीक आहे. आणखी आपण एक गणित बघूया, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस चांगली होईल. जितकी यावरती गणितं तुम्ही सोडवाल, उलटी सुलटी जी काय असतील ती, त्यानुसार तुमची प्रॅक्टिस जास्तीत जास्त चांगली होऊन जाईल. आता हे मी इथं गणित घेतलं आहे, याचं उत्तर किती येतं बघा. 17 वजा 152 भागिले वजा कंसामध्ये -19. तर इथं सुद्धा आपल्याला सुरुवातीला भागाकार करून घ्यायला लागेल, म्हणून 17 आहे तसेच लिहायचे. आता 152ला 19ने भागताना, आता 152 हे एक वजाचे आहेत, 152 हे वजाचे आहेत, त्याला आपल्याला 19सुद्धा वजाचेच आहेत. म्हणजे वजा भागिले वजा काय होते, वजा भागिले वजा काय होते, आपली बेरीज होते, म्हणजे उत्तराला चिन्ह अधिकचं येतं. तर 19 8 152, उत्तर किती आलं आपलं, 8 आलं. पण हे वजा वजा निघून जातात आणि हे अधिकचे 8 होतात. ठीक आहे. तर इथं उत्तर आपलं येते +8. आता 17 अधिक 8 किती होतात, 7 14 आणि 15, हातचा गेला 1 25. उत्तर आलं आहे आपलं +25. ओके. या चिन्हांच्या आधारावरती एक पूर्ण व्हिडिओ मी बनवला आहे, शॉर्ट व्हिडिओ. त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, ज्याच्यामध्ये अगदी अधिक काय होतं तर अधिक होतं, अधिक वजा काय होतं तर वजा होतं, वजा अधिक काय होतं तर वजा होतं, वजा वजा काय होते तर अधिक येतं. पण या सगळ्यांना उत्तराला चिन्ह हे मोठ्या संख्येचं येतं. म्हणजे जे काय असेल ते उत्तराला चिन्ह मोठ्या संख्येचे, म्हणजे जी काय मोठी संख्या असेल तिचं चिन्ह आपल्याला उत्तराला द्यावं लागतं. तसंच त्याचप्रमाणे भागाकार आणि गुणाकाराचे जे नियम आहेत, म्हणजे जर का अधिक गुणिले अधिक असं जर का असेल, या संख्या असतील तर याचं उत्तर अधिकमध्ये येतं. त्यानंतर अधिक गुणिले वजा असं जर का असेल त्याचं उत्तर वजामध्ये येतं. आणि वजा गुणिले अधिक असेल तर त्याचंसुद्धा उत्तर आपलं वजामध्ये येतं. आणि वजा गुणिले वजा असेल तर त्याचं उत्तर कशामध्ये येतं, अधिकमध्ये येतं. ओके. त्याचप्रमाणे भागाकारासाठीचे नियम आहेत. अधिक भागिले अधिक जर का असेल उत्तर अधिकमध्ये येतं, वजा भागिले वजा अधिक असेल उत्तर वजामध्ये येतं, अधिक भागिले वजा असेल तर उत्तर आपलं वजामध्ये येतं, आणि वजा भागिले वजा असेल तर आत्ता आपण ही गणितं आधी पाहिलीच आहेत, उत्तर कशामध्ये येतं, अधिकमध्ये येतं. तर अशा प्रकारची गणितं, असे फॉर्म्युले मी सगळे दिले आहेत शॉर्टमध्ये, जेणेकरून तुम्हाला इझिली लक्षात राहील. तुम्ही याचासुद्धा स्क्रीनशॉट आता घेऊ शकता, जेणेकरून तुम्हाला ते समजून जाईल. हे फॉर्म्युले कायमसाठी लक्षात ठेवायचे. एक वेळ हे लक्षात राहतात, पण गुणाकार आणि भागाकारासाठीचे जे हे फॉर्म्युले आहेत ते लक्षात राहत नाहीत. बरेच वेळेला गडबड होते आणि इथंच उत्तरं आपली चुकून जातात, आणि उत्तरामध्ये बराच फरक याच्यामुळे येतो. आणखीन एक आपण गणित घेऊया, थोडंसं वेगळं, थोडंसं कठीण घेते. ओके. तर आता बघा इथं मी गणित कसं घेतले, 6 अधिक कंसामध्ये -1 अधिक 2 वजा 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 कंसामध्ये -1. आत्ता बघायचं आहे आपल्याला इथं काय होतं ते. आत्ता वाटेल तुम्हाला हे गणित किती कठीण आहे, कंस पण आहेत, चिन्ह पण बरीच आहेत, पण न घाबरता काय करायचं, इथं आता गुणाकार भागाकार काही नाही. याचा अर्थ काय करायचं, आधी ही चिन्ह आहेत ते आपल्याला कमी करून घ्यायचे. 6 आहे तसेच लिहूयात. हे अधिक आणि वजा आपल्याला माहिती काय होतं, अधिक वजा काय होतात, वजा होतात, म्हणून हे वजाचं चिन्ह घेऊया, अधिक निघून जाईल, -1.
कंस बाहेर निघाला, कंस निघून गेला. आता इथं अधिकचं चिन्ह आहे तसंच ठेवूया हे. आणि हे आता 2. आता बघा, कंसाच्या आतमध्ये वजा चिन्ह असताना कंसाबाहेर जर का वजाचं चिन्ह असेल तेव्हा काय होतं, इथे काय कंसाच्या बाहेर काय नाही म्हणजे काय असतं, गुणाकार होतो. ठीक आहे. तर वजा गुणिले वजा काय होतं आहे, वजा गुणिले वजा आपलं काय होतं, अधिक होतं. म्हणजे याचा अर्थ काय, वजा वजा काय झाले, हे अधिक झाले. आणि इथं हा 1 राहिला. ही दोन्ही वजाची चिन्ह निघून गेली आणि 1 इथं शिल्लक राहिला अधिकचा. ठीक आहे. आता गणित आपलं सिंपल झालेलं आहे इथं. आता इथं आपण 6तून 1 गेले किती राहत आहेत, 6तून 1 गेले 5 राहिले. ठीक आहे. ते सुद्धा अधिकचे राहतील कारण मोठी संख्या 6 आहे अधिकची. अधिक 2 अधिक 1 किती झाला, 3 झाला. 5 आणि 3 किती झाले, 8. म्हणजे उत्तर आलं आपलं 8. अगदी सिंपल आहे बघा. दिसायला किती कठीण वाटतं पण आहे एकदम सोपं. ठीक आहे. अशा पद्धतीची फसवी गणितं असतात ज्याच्यामध्ये आपले मार्क गांगरल्यामुळे जाऊ शकतात. आणखीन एक गणित बघूया. ओके. 31 अधिक 7 गुणिले 3 अधिक 48 भागिले 4. तर हे गणित आहे. सुरुवातीला आपल्याला काय करायला लागेल बघा, इथं अधिक आहे, इथं गुणाकार आहे, इथं अधिक आहे, इथं भागाकार आहे.